तो चंचलता आणि अस्थिरतेवर मात करायला लावतो. तो आता पुन्हा सजून येतोय. तो अथर्व आहे, पुन्हा सजवायला येतोय. घरोघरी आता धर्म, कर्म आणि मर्म यासाठी उत्साहाची आरास असते, तीही त्याच्याच मोरयाच्या गजरात. अथर्वाची आरास त्याच्या आगमनासाठी आतुर होत बाप्पा जाणीवेसाठी सजणाऱ्या सर्वांसाठी अथर्वाची आरास. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि गणेश चतुर्थीची लगबग तयारी सगळीकडेच आता आपल्याला चालू असताना दिसलेली आहे. आणि कोकण हा पट्टा असाच आहे की इकडे गणेश चतुर्थी फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, पण याच्यासोबत आपण परंपरासुद्धा जपतो. वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन्स असतात, देखावे असतात, ह्याच्यासाठी लागणाऱ्या काही वस्तू असतात, त्या कुठे मिळतात, कशा मिळतात, आपण काय एक नवीन क्रिएटिव्हिटी करू शकतो याविषयी एक माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत मालवणमधल्या हर्षद नाईक यांच्या दुकानात. तर इकडे तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे डेकोरेशनचं साहित्य इथे आहे, हे तुम्ही सजावट करू शकता. विविध प्रकारच्या माळा आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया आणि जाणून घेऊया नेमकं यंदा नवीन काय आहे. मित्रांनो, आता आपल्यासोबत हर्षद नाईक आहेत. दादा, सगळ्यात पहिलं आपल्या चॅनलवर तुझं स्वागत आहे. नमस्कार. गेली अनेक वर्ष आपण या क्षेत्रात आहात, तर यंदा नवीन असं काय आहे? दरवर्षी मी येतो, दरवर्षी काय ना काहीतरी युनिक घेऊन येता तुम्ही. यंदा नवीन काय आहे? दरवर्षीपेक्षा आज ह्या वर्षी पण आहे, नवीन नवीन लाड्या येतात, नवीन नवीन लाड्या पण आल्या, विविध प्रकारचे नंदाड्या आल्या आहेत. ते कृष्णामध्ये माळा पण आल्या आहेत, नवीन असे लटकनमध्ये आल्या आहेत. गणपती सजावटसाठी पण असे गणपती मूर्ती सजावटसाठी खडाबिड्या आल्यात, बाली आहेत, लटकन आहेत, अशा क्रिस्टलमध्ये पण आलं आहेत. अशामध्ये पण आल्या आहेत. त्याच्यानंतर बरेच छान बरेच व्हरायटी असतात, त्याच्यामध्ये पण आल्या नवीन लेडी असते. मी यंदा बघतो हे माळांचं प्रमाण हे जास्ती आहे. मग ह्याची डिमांड कशी आहे आणि आपल्याकडे येणारा जो कस्टमर आहे तो लोकल आहे की बाहेरून सुद्धा येतात? दोन्ही पण कस्टमर आमच्याकडे आहेत, लोकल पण आहेत आणि बाहेरून पण येणार आहेत. आपले गावातले पण कस्टमर आहेत, दोन्ही कस्टमर आहेत. आता तुम्ही एक मला सजावटीचं साहित्य दाखवलं, ह्याची किंमत काय आहे आणि हे आपण कुठे वापरू शकतो? हे आपण पडद्याला लावू शकतो किंवा गणपतीच्या बाहेर बाजूला आपण डेकोरेशन करतो, बाजूला त्या साईडला सोडू शकतो, बाहेर दोन्ही साईडला असं. तसं पण आपण करू, तसं भरपूर आहे प्रकार करण्याला हे करायला डिझाईन. आणि याची कॉस्टिंग कशी आहे? ही 100 रुपये एक अशी. ओके, 100 रुपये. म्हणजे सिंगल मिळतो की पूर्ण सेट आहे? सिंगल पण मिळेल, असं सेट पण येतो, तो 12चा सेट येतो, सिंगल पीस पण मिळू शकतो असं काय. आणि मग यंदा गणपतीच्या जे बॅकग्राऊंड असतं त्याच्या डेकोरेशनसाठी आपल्याकडे काय आहे? बॅकग्राऊंडसाठी आहेत, माळा वगैरे पण आहेत, किंवा फुलांच्या आपण बॅकग्राऊंडसाठी काही काही बरेच स्वतः फुलं घेऊन जातात. आर्टिफिशियल फुलं आहेत, ही फुलं घेऊन जातात स्वतः लोक आणि स्वतः असं फोम पट्ट्यावर कसं बनवतात. बऱ्याच व्हरायटी फुलांमध्ये भरपूर व्हरायटी आहेत. आता ह्या ज्या माळा आहेत ह्या आपण बघतो की ह्या वॉशेबल असतात, रियुजेबल असतात की कसं काय असतं? हा, वॉशेबल असतात सगळ्या जेवढ्या मटेरियल तो वॉशेबल सगळ्या मटेरियल ते पण रियूज करू शकतो. परत कुठे नंतर आपल्या पुढचं फंक्शन जे काय असेल दिवाळीला आणि कोणत्या फंक्शनला ते पण यूज करू शकतो, असं काय नाही. तसे एक आहे, हा एक कलरमध्ये फ्लॉवर मॅट आले, तसे असे नवीन नवीन फ्लॉवर मॅट आले. त्याच्यानंतर असं एक आहे ग्रीन मॅट आहे, नवीन आलं, इथं पण मॅट आलं, नवीन मॅट आलं, हे ग्रीन मॅट आलं नवीन. हे मॅट वगैरे कुठे वापरले जातात जास्ती करून? आपण कसं बॅकग्राऊंडसाठी पण करू शकतो, गणपती डेकोरेशन करत बॅकग्राऊंडसाठी पण करू शकतो, किंवा दुसरं असं पण मॅट आहे ग्रासमध्ये. 1 मीटरचा पन्ना येतो मॅट, 1 मीटरचा असं पन्ना येतो, तो 1 मीटर आम्ही कट करून देतो. 1 मीटर 1 मीटर असं 1 मीटर आपण टेबलवरती बघा. मग त्याचं कॉस्टिंग कसं आहे ह्याचं? हा, मीटरवरती येतो, मीटरवरती कॉस्टिंग येतो. ओके, असं पण भेटेल आपल्याला. आता किती वर्ष म्हणजे पूर्वीपासून मी थर्माकोलचं जास्त मकर किंवा थर्माकोलचं एक्सेसरीज सगळं थर्माकोल पीस हे सगळं विकायचो. पण आता तिकडे त्या क्षेत्रात ब्रँड आल्यानंतर आम्ही मग काय केलं, नंतर
थर्माकोलपेक्षा ही इको फ्रेंडली मकर आहेत. आता इको फ्रेंडली पूर्ण कागदापासून बनवलेली मकर, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मकर. स्वामी समर्थ आहेत. त्याच्यानंतर असे प्लेन पण येणार, एक अंबा भवानी, कोल्हापूरची अंबा भवानी, अशा जसं पाहिजे कस्टमरची रिक्वेस्ट असतील ना तसं आम्ही बनवून देतो. पण आत्ता नाही, ते स्टार्टिंगला सुरुवातीला. त्याच्यानंतर आम्ही फ्लॉवरमध्ये पण आता नंतर ह्याच्यासोबतच फ्लॉवरमध्ये पण आम्ही स्टार्ट केलं. त्याच्यानंतर फ्लॉवर एक आयटम सोबत मग हळूहळू जसे जसे कस्टमरची रिक्वायरमेंट वाढत गेली रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर हळूहळू वाढवत गेलो एक आयटम नंतर. मग हे मी बघतो इको फ्रेंडली. आता हे बनतं कुठे? आपल्याकडेच बनतं की बाहेरून मागवलं? बाहेरून पण बनतं, बाहेरून आपल्याकडे येतं, बाहेरून शक्यतो जास्त असं काय नाही. इथे आपल्या लोकल इथे नाही, आणि प्रोसेस आहे पूर्ण. हे हा कागदाचा लगदा आहे, लगद्यापासून पूर्ण प्रोसेस केलेली आहे. त्याच्यानंतर हा पेंट केला होता पूर्ण. आणि हे कसं आहे पूर्णपणे हा स्वामी समर्थाच्या हाताला टच होतो, पूर्ण एम्बॉस केलेलं आहे पूर्ण. मग साधारण हे जर ऑर्डर करायचं असेल मखर तर किती दिवस आधी करावं लागेल? एक असं काही नाही, आत्ता आमच्याकडे अवेलेबल आत्ता स्टार्ट गणपतीला 3 दिवस शिल्लक आहेत, 3 ते 4 दिवस शिल्लक आहेत. मग त्याच्या अगोदर समजा एक 15 दिवसापूर्वी आम्हाला ऑर्डर दिली ना, तर आम्ही फास्ट आम्ही देतो. आता कस्टमरच्या अगोदर ऑगस्ट घेतलेले आहेत, ऑर्डर घेतलेले आहेत आम्ही. आता लास्टला जेवढे पीस आमच्याकडे शिल्लक आहेत आम्ही विकून सेल करून टाकणार. मग कस्टमाइज विकता की कस्टमरच्या डिमांडप्रमाणे? हां, अगोदर जर कस्टमरने आम्हाला सांगितलं आम्हाला ही मूर्ती पाहिजे, आम्हाला 1-2 महिने अगोदर सांगितलं आम्हाला की आम्हाला अशी आम्ही मूर्ती आपल्या ज्यांचे देवतांची असेल मग ती मूर्ती आम्हाला त्याला करून दिसतो आम्ही. धन्यवाद दादा, आपण वेळ दिलात आपला. ठीक आहे, थँक्यू. प्राजक्ता वहिनी आहेत. सातत्याने आपण बरीच वर्ष मी इथे पाहतोय, आपण सुद्धा या बिझनेसमध्ये हातभार लावतात. तर ह्याविषयी मी बघतो की यावर्षी डायमंड भरपूर व्हेरायटीमध्ये आहेत. तर यंदा डायमंडमध्ये स्पेशालिटी काय आहे आणि डिमांड कशी आहे डायमंडची? डायमंडमध्ये खड्यांमध्ये व्हरायटीज भरपूर आहेत, पण शक्यतो लोक काय करतायत की मुकुट सजवण्यासाठी वगैरे जे डायमंड्स वापरतात ते इको फ्रेंडली आहेत पूर्ण. हे बघा, तुम्हाला मी सॅम्पल दाखवू शकते. डायमंड वगैरे आहेत, हे पूर्ण इको फ्रेंडली आहेत, कापडापासून वगैरे तयार केलेले आहेत. फक्त थोडे खडे लावलेले आहेत आणि कापडचं यूज केलं आहे. विरघळले तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही, होत नाही पाण्यासाठी वगैरे काही. ओके, मग कस्टमर डिमांड कशी असते की डायमंडसाठी कसं कस्टमर येतं आपल्याकडे? डायमंडसाठी कस्टमर म्हणजे रेग्युलर जे जे नवीन दिसतंय लोकांना, ते लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते खरेदी करतायत. यंदा डायमंड ह्याच्यात सगळ्यात युनिक काय आणि सगळ्यात ज्याला डिमांड जास्त आहे असं प्रोडक्ट काय आहे डायमंडमध्ये? डायमंडमध्ये आता तुम्ही बघू शकता, हे बघा, हे अशा प्रकारचे जे मुकुट आहेत, म्हणजे हे मुकुटासाठी यूज करू शकतो आपण, बाजूबंदासाठी यूज करू शकतो, कुठेही पण याचा यूज होऊ शकेल. या आमच्या दुकानात आम्ही पूर्ण फॅमिलीतलीच माणसं असो, जास्त जण या दुकानामध्ये असतात आणि आम्ही सपोर्टला ज्यावेळी गर्दी वगैरे असते तेव्हा आम्ही पाठीमागून सपोर्टला असतो. मग यंदा गणेश चतुर्थीसाठी जो कस्टमर आहे त्याचा प्रतिसाद कसा आहे? जरा यावर्षी गणेश चतुर्थीसाठी प्रतिसाद बघितला तर थोडा कमी जाणवतोय अजून तरी. आम्हाला ऑनलाईनला पण येईपर्यंत डिलिव्हरी चार्जेस वगैरे घेऊन इथे जास्त कॉस्ट पडलेली असते त्यांना, पण ते स्थानिक व्यापाऱ्यांना तेवढं हे देत नाही आहेत, महत्त्व देत नाही आहेत काही माणसं. थँक्यू सो मच. थँक्यू. सोबत गंधार आहेत की जो डेकोरेशनमध्ये सुद्धा त्यांनी मास्टरी केलेली आहे आणि विविध प्रकारच्या डेकोरेशन्समध्ये त्याचा हातभार असतो. तर यंदा एक अशी गोष्ट, युनिक गोष्ट आहे जी तू मला दाखवणार आहेस, ती काय आहे? यंदा बोलायला गेलं तर आपल्याकडे खडे वगैरे सगळे प्रॉपर आलेले आहेत आणि याच्यात हा एक नवीन खडा आलेला आहे. हा आपण मुकुटासाठी म्हणा किंवा पोटावरती म्हणा किंवा सोंडेवरती म्हणा किंवा कमरेवरती म्हणा असं लावू शकतो. त्याच्यात दुसरा गणपती नव्हे तर आपण आपले कॉस्ट्यूम, ड्रेस, आपले शेरवानी किंवा कुर्तीज वगैरे त्याच्यावरती पण आपण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला याची कॉस्टिंग काय आहे? हा तुम्हाला बघायला गेलं तर हा एक 50 रुपये, जास्त पण नाही, 50 रुपये पूर्ण आहे. म्हणजे कसं सिंगल आहे की सेटमध्ये येतो? हा पूर्ण सेटच आहे बघा, एवढा 2 ते 50 रुपये एवढा. ओके, शीट्स आहे तिथे कागदाचे. तर हे पहिल्यापासून चालत आलेलं एक मटेरियल आहे आपलं. तर यंदा ह्याची डिमांड कशी आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे नवीन शीट्स आहेत त्याच्यात? शीट्स बघायला गेलं तरी पूर्ण पेपर आहे बघा. हा एक आता पेपर आला, तुम्ही बघू शकता. हा बघायला गेला तर पूर्ण लाकूड टाईप, म्हणजे फ्लाउड आपला असतो सनमाईक टाईप, पूर्ण त्याच्या टाईप आहे. हा एक नवीन आता युनिक पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये पूर्ण शेड आहे, कलर आहे, एवढे कलर आले आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, असे तुम्हाला युनिक ही पहिल्यापासून आपल्याकडे चाललेली सीट आहे, पूर्ण विटासारखं वीट दिसतं त्याच्यामध्ये चेन टाईप. आणि बघा असे डिझाईनमध्ये पण पीसेस आहेत, हे डिझाईनमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत. हे बघा
हे आपण गणपतीच्या पाटासाठी किंवा ओटा असतो, टेबल असतं, त्याच्यावर आपण लावू शकतो. मग ह्या मटेरियलची डिमांड कशी आहे? कारण हे पहिल्यापासून चालत आलेला एक मटेरियल आहे, तर याची डिमांड कशी आहे? मटेरियलची डिमांडमध्ये बऱ्यापैकी खप असतो, कारण आपल्याकडे टेबल आणि पाट, गणपतीचा पाट किंवा टेबल हे कव्हर करण्यासाठी आपल्याला पेपर वापरले जातात. हे पेपर बऱ्यापैकी लोक आपण घेतात. आणि हा पहिले साधे पेपर यायचे, आता त्याच्यात युनिक वाढले. म्हणजे आपण बघितलात मग जे सनमाईक टाईप पेपर आला आहे, तो आता असे वेगवेगळे पॅटर्न येतात, डिझाईनचे पॅटर्न येतात, त्याचे वेगवेगळे लोक लावतात. त्यामुळे डिमांड याचे भरपूर वाढले. मग ह्याची कॉस्टिंग कशी पडते आपल्याला? म्हणजे किती सेल होतं? जास्त नाही, 20 रुपये एक पीस आहे, 25 रुपये एक पीस आहे, 30 रुपये एक पीस आहे, 15 रुपये एक पीस आहे. असे म्हणजे वेगवेगळ्या डिझाईननुसार त्याचे वेगवेगळ्या पेपरनुसार कॉस्टिंग हे करतो. थँक्यू सो मच. तर इकडे आपण बघितलं की गणेश चतुर्थीसाठी सजावट ही फार महत्त्वाची झालेली आहे. दिवसेंदिवस प्रत्येकजण आपली क्रिएटिव्हिटी दाखवत असतं. गणपती बाप्पाच्या आजूबाजूला जी आरास असते ती फुलांची असते, आणि इकडे बघितलं तर बहुतेक गोष्टी ह्या इको फ्रेंडली आहेत किंवा अशा गोष्टी आहेत ज्याला निसर्गाला काही हानी पोचणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी इथे सेल केल्या जातात. तुम्हाला जर काही इकडची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फोन नंबर्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जातील, आणि काही असेल तर मला वैयक्तिकसुद्धा तुम्ही DM करू शकता. पुन्हा एकदा आपण भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.